एक ब्रेकिंग बातमी समोर येत्या। वर्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विक्रम ठाकरे आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। अमर काळे यांच्या प्रचारासाठी विक्रम ठाकरे आता मैदानात उतरले असून ग्रामीण भागातील प्रत्येक गावात जाऊन घर टू घर प्रचार करीत आहे, तर अनेक ठिकाणी चौकात चौकात संवाद सभा देखील घेत आहे। आम्ही थेट त्यांच्या प्रचार दौऱ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 0495। निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि जसं विदर्भाचं तापमान तापतंय तसं वर्धा मतदारसंघाचं देखील तापमान तापतंय आणि वर्धा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा प्रचार करण्यासाठी मोर्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये माजी सभापती विक्रम ठाकरे हे प्रचार करते आहे। केव्हापासून प्रचाराला सुरुवात केली भाऊ आणि किती गावं एका दिवशी घेतात? आपल्याला माहीतच आहे की आपल्या पूर्ण भारत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल 1-1.5 महिना अगोदर वाजलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या वर्धा लोकसभेचे येणाऱ्या 26 तारखेला निवडणूक संपन्न होत आहे आणि सन्मान्य अमरजी काळे जे महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी उमेदवार आहे यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही प्रचार जेव्हा त्यांची तिकीट डिक्लेअर झाली आणि त्याचं जेव्हा नाव चर्चेत आलं तेव्हापासूनच आम्ही त्या पद्धतीनं प्रचार त्या ठिकाणी चालू केलेला होता आणि त्याला वेग हा जेव्हा त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशीपासून जास्त वेग आला आणि बऱ्याचशा ठळक मंडळीच्या भेटी घेतल्यानंतर 12 तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मित्रमंडळींनी ठरवलं की आपल्या वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये जेवढे घरं असतील त्यांच्या घरोघरी जाऊन हा संपर्क करायचा आणि त्यांना विनंती करायची आणि त्यांचं चिन्ह आणि त्यांचं नाव हा प्रत्येक घरी पोहोचण्याचा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केला आणि 12 तारखेपासून लोणी जिल्हा परिषद सर्कलपासून आम्ही ते सुरुवात केली आणि जवळपास एका दिवशी आम्ही जवळपास एक सर्कल म्हणजे जवळपास 10 ते 12 गावं घेण्याचा प्रयत्न करतो। त्यात एखादा गाव सुटलं तर सुटते आणि जवळपास 18 ते 20 किलोमीटर आम्ही सकाळी 9 वाजतापासून निघतो, तर जवळपास आम्हाला संध्याकाळी 9:30 ते 10 त्या ठिकाणी प्रचाराला वाचते। जिकडे तिकडे आता प्रचार दौरे सुरू झालेले आहे आणि मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात लाडकी गावामध्ये विक्रम ठाकरे देखील अमर काळे यांचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत। काय सांगणार भाऊ, किती वाजता निघाले होते घरून आणि आता सायंकाळची वेळ झालेली आहे, किती गावं आतापर्यंत तुम्ही फिरले आहात? जवळपास मी वरुडमधून सकाळी 9 वाजता निघालो आणि 10 वाजता जे आम्ही या राजूरवाडी सर्कलमधलं जे मोर्शी मतदारसंघात जे गावं येतात त्या गावामध्ये आम्ही 10 वाजता दुर्गुळापासून या ठिकाणी सुरुवात केली आणि हे मला असं वाटतं की आमच्या सर्कलचं 8वं की 9वं गाव या ठिकाणी आहेत आणि जवळपास आता 8:30 वाजलेले आहे आणि आमच्या सगळ्या जे या ग्रामस्थ आहे, आम्ही सध्या आता आपण जे प्रचाराला आलो आहे हे लाडकी हे गाव आहे। या लाडकी ग्रामामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण या ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे आणि फार मोठा उत्सव म्हणजे 8:30 पावणे 9 वाजले असताना सुद्धा हे सगळे ग्रामस्थ आपण बघत आहेत फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून फार मोठा उत्साह या निवडणुकीच्या अनुषंगाने या सगळ्या मतदार राज्यामध्ये आहे। प्रत्येक गावात तुम्ही संवाद यात्रा घेऊन जाताय, संवाद सभा घेताय, काय सांगताय नागरिकांना, जनतेला कुठला संदेश देताय? मी सर्वप्रथम जे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांचा एक परिचय, जरी चेहऱ्यानं मला पण असं आढळलं की जरी आपल्या या मोर्शी तालुक्यातल्या असो किंवा वरुड तालुक्यातल्या मंडळी असो, जरी चेहऱ्यानं अमरभाऊंना काही लोक भेटले नसतील किंवा बघितलं नसेल, पण अमरभाऊ काळे यांचं नाव प्रत्येकच नागरिक या ठिकाणी जाणून आहे आणि सर्वप्रथम अमरभाऊ काळेंचा परिचय देणे आणि त्याच्यानंतर निगेटिव्हिटी बोलण्यापेक्षा आपण समोरच्या 5 वर्षात काय पॉझिटिव्ह करू शकतो त्याच्यावर जर भाष्य केलं तर मला असं वाटतं चांगलं राहते आणि त्या दृष्टिकोनातून मी सगळ्या आमच्या मंडळींना जे ग्रामस्थ राहतात त्यांना मी त्या पद्धतीने सांगतो। सकाळी 9 वाजता तुम्ही घरून निघालेले आहेत, रात्री किती वाजतात घरी पोहोचायला? जवळपास आमचा हा रोजचा 12 तारखेपासूनचा दौरा 9 वाजता निघालो तर मला रोज 11 वाजतात
आणि जवळपास 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या मंडळींच्या भेटीगाठी त्या ठिकाणी घेत असतो. आपण बघू शकतो वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम भाऊ ठाकरे हे मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावाच्या दौऱ्यावरती आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमरभाऊ काळे यांचा प्रचार करण्यासाठी ते मोर्शी तालुक्यातील प्रत्येक गावात फिरते आहे. आपण बघू शकतो सध्या आपण लाडकी गावात आहोत आणि त्यांच्या संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळालेला आपल्याला दिसतोय. आणि हे जे शेकडो नागरिक आहे हे सायंकाळच्या वेळी देखील या संवाद यात्रेत सहभागी झालेले आहेत, संवाद सभेत सहभागी झालेले आहेत आणि काय मनोगत आहे हे ऐकून सुद्धा ते घेत आहे. कॅमेरामॅन एका बाजूने भारतीय जनता पार्टीचा एक तगडा उमेदवार आहे, 10 वर्ष राज्य केलेला उमेदवार आहे आणि एक नवीन उमेदवार म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. काय अडचणी आहे, काय आव्हान आहे गावागावात फिरत असताना? नाही, आपण नवीन उमेदवार जे म्हणणं आपलं आहे ते मला थोडं चुकीचं वाटते की सन्मान्य अमरभाऊ काळे यांनी आर्वी मतदारसंघाचं जवळपास 12 वर्ष प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं होतं आणि कुठलाही उमेदवार जेव्हा पहिल्यांदा उभा राहतो तो त्या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी नवीनच राहतो. मला जेव्हा आम्ही 12 तारखेपासून घर अभियान, संपर्क अभियान चालू केलं गावागावात जाऊन, तर मला असं काही आढळलं नाही की बुवा अमरभाऊ काळे यांच्या नावाला कोणी ओळखत नसेल. जरी चेहरा ओळख नसेल ठीक आहे, पण अमरभाऊ काळे कोण आहे, कुठले आहेत हे बरेचशा म्हणजे 95% लोकांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि उमेदवार हा तगडा कमजोर कोणीच नसतो, तो जनता ते ठरवत असते आणि जनता येणाऱ्या 26 तारखेला तगडा कोण कमजोर कोण ते ठरवणार आहे. काय प्रतिक्रिया आहेत आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया? मी जमिनीवर असणारा कार्यकर्ता असल्यामुळे आज आम्ही प्रत्येक घर टू घर ते घेण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट जे मतदार आहेत त्यांनाच आम्ही त्या ठिकाणी विनंती करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मला जे 2014ची लहर होती, आता तुम्ही समजून घ्या मी बोलत नाही, पण जे 2014ची लहर होती त्याच्या अपोजिट लहर मला या ठिकाणी मोठ्या उत्साहात सगळ्या मतदारांमध्ये दिसत आहे. आपण बघू शकतो मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील दौऱ्यावरती विक्रम ठाकरे आहेत, तर त्यांचा प्रचार सुरू आहे. अमर काळे यांचा ते प्रचार करते आहे. कुठल्या गावांमध्ये ते जाते आहे ते देखील आपण पाहणार आहोत, पाहत राहा. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.